तर मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या महत्त्वाच्या शहरांमधील गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुकांचीही दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण राज्यभर हा जल्लोष सध्या पाहायला मिळतोय। बाप्पांना अखेरचा आणि भावपूर्ण निरोप देण्यासाठी गणेश भक्त एकवटलेले आहेत। 10 दिवस बाप्पाची केलेली आराधना आणि अखेर बाप्पांची जाण्याची वेळ झालेली आहे। पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती देखील गणेश भक्त करतायत। मुंबई, नागपूर, पुणे आणि नाशिक या ठिकाणची दृश्य। पुण्यामध्ये देखील मिरवणुकांचा उत्साह। पुण्यामधील सध्याच्या मिरवणुकांचे अपडेट काय आहे हे जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे पुण्यातून आपल्याशी जोडले जात आहेत। चंद्रशेखर, सकाळपासून निघालेल्या गणपती बाप्पांच्या मिरवणुका अद्यापही तोच उत्साह पुणेकरांमध्ये पाहायला मिळतोय। सध्याचे मिरवणुकांचे अपडेट्स नेमके काय आहे? शुभम, खरं तर पुण्यातील बेलबाग चौकामध्ये आपण तुम्हाला दाखवू शकतो की मोठ्या प्रमाणात जे सगळी मंडळं एकत्र आलेली आहेत, त्यामुळे मोठा या ठिकाणी आपण बघतो की तेच निर्माण झालेलं आहे। आणि एकाच या चौकामध्ये अनेक मंडळं आल्यामुळं जी मंडळं पुढे जाणं अपेक्षित आहे ते पुढे जाऊ शकत नाही, त्यामुळं अनेक मंडळं जे आहेत ते जाग्यावरती थांबलेले आहेत। काही ढोल ताशा पथक जे आहेत त्या ढोल ताशा पथकाच्या अनेक जे ढोल ताशा वादन करणारे जी मंडळं ती सुद्धा या चौकामध्ये आलेली आहेत। या ठिकाणी ढोल ताशा यांनी जाऊन ठेवलेला आहे। खरं तर मोठा या ठिकाणी जे आहे तो बेच निर्माण झाला असं म्हणावं लागेल, कारण अनेक मंडळ जे आहेत या बेलबाग चौकामध्ये आपण काही ढोल ताशा पथकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। किती वेळ झाला तुम्ही या चौकात आहात? बेलबाग चौक तासभर झाला, जागेवरच आहे, तास दीड तास तरी। काय झालं की तुम्ही या ठिकाणी आहात? 2 पथक एकत्र आल्यामुळे गर्दी होऊन जाते। ऐका, यांचं 75 आहे, 1 वर्ष असतो 75 वर्षाचा, तरी ही लाईन काही सोडली नाही। यांचं 75 आहे, 4 नंबरचा गाड्या जरी सोडलं नाही यांना। दुपारी 4ला निघणार होते, तरी आता 8-9 वाजले तरी सोडलेलं नाहीये। मीटिंग झाली तरी काही झालेलं नाहीये। ढोल ताशा पथक जे आहेत एकत्र आलेले आहेत, काय नेमकं इथं पेच निर्माण झालं? सगळेजण येत होते इकडे, लोक आले, माझं मधातून धक्के देणं सुरू झाले, धक्काबुक्की सुरू झाली। सगळ्यांना विनंती आहे की हळूहळू कामं करावे। सगळ्यांचा गणपती आहे, चांगल्याने साजरा करायचा आहे आपल्याला सगळ्यांना। आपण शुभम पाहिलं की एकाच या बेलबाग चौकामध्ये अनेक मंडळी जी आहेत ती आलेली आहेत आणि खरं या सगळे मंडळी एकाच ठिकाणी आल्यामुळं पेच निर्माण झालेला आहे। ढोल ताशा पथकं आहेत, मी तुम्हाला दाखवू शकते की या ठिकाणी ढोल ताशाची पथकं एकत्र आलेली आहे। खरं तर ज्या पद्धतीनं पोलिसांनी नंबर वाईज हा सगळा क्रम ठेवला होता, त्या क्रमानुसार या ठिकाणी जे आहेत गोष्टी मंडळी येताना दिसत नाही। या सगळ्या मंडळी एकत्र आल्यामुळे आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आमदार माझ्या आपल्याला आहेत काही मंडळाचे कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बोलूयात। किती वेळ झाला तुम्ही इथे थांबलेला, काय कारण आहे, तुम्ही पुढे का जात नाही? यंदा मंडळाचं 75 वर्षे अमृत महोत्सव आहे आणि दरवर्षीप्रमाणे या बाजूचे 5 आणि त्या बाजूचे 5 असे तोडले जातात, परंतु आपला 4था नंबर आहे तरी आपल्याला तोडलेला नाही अजूनपर्यंत। ठराविक श्रीमंत मंडळांच्या म्हणण्यावरती हे लाईन तोडली जाते, हे आज सिद्ध झालेले परत एकदा। किती वेळ झाला तुम्ही याच ठिकाणी आहात? 12 वाजल्यापासून आम्ही थांबलेलो इथे लाईनीने सकाळी लावलेला आहे ट्रॅक्टर, काल रात्री ट्रॅक्टर लावलाय, आज अजून सुद्धा इथंच आहे। 4था नंबर आहे आमचा, 75 वर्षे आणि त्याचा वेगळा पास असतो, स्पेशल पास असतो, तरी सुद्धा आम्हाला सोडत नाहीये। आपण बघू शकतो की अरुण मित्रमंडळ नावाचं हे मित्रमंडळ आहे, मोठी चौकातील, पुण्यातील मोठी चौकातील हे मंडळ आहे आणि त्यांचा 75वा तो वर्धापन दिवस आहे। गेल्या अनेक तासापासून हे मंडळ पुण्यातील महत्वाचं जे चौक आहे बेलबाग चौक या ठिकाणी जे ते रखडलेलं आहे। आपण बघू शकतो की ही जी बाजू आहे शिवाजी रस्त्याची, त्या शिवाजी रस्त्याच्या बाजून सुद्धा अनेक मंडळं येत आहेत, परंतु ही सगळी मंडळं गेल्या 1 ते 1.5 तासापासून येते या चौकात रखडल्यामुळं। खरं तर या ठिकाणी अनेक जे आहेत ती मंडळं याच ठिकाणाला मोठा जो आहे तेच या ठिकाणी निर्माण झालेला आहे। चंद्रशेखर, आपण पाहतोय पुण्यातील या गणपती बाप्पांच्या मिरवणुका दुपारी अनेक मिरवणुकांना सुरुवात झाली, मात्र अजूनही रेंगाळल्याचं पाहायला मिळत आहे। पोलिसांच्या वतीनं प्रयत्न केले जातात का? मंडळांचे कार्यकर्ते पदाधिकारी सहकार्य करतायत का?
झाले म्हणावं लागेल, कारण पोलिसांनी ज्या पद्धतीनं या सगळ्या मंडळाला केला होता त्या शिवाय हे सगळे मंडळ जे आहेत ते आत आलेली आहेत. मर्यादित संख्या होती त्या मर्यादित संख्येला पोलिसांनी अधिकचे जे त्या ठिकाणी सदस्य आहेत असं जाहीर केलं होतं आणि अधिकचे सगळे सदस्य या सगळ्या ढोल ताशा पथकामध्ये त्यामध्ये सामील झाल्यानंतर हा सगळा पेच निर्माण झाला का असं म्हणावं लागेल. कारण आपण बघू शकतो की या लक्ष्मी रस्त्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला मंडळ दिसत आहेत. शिवाजी रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात मंडळ आपल्याला दिसत आहेत. एकंदरीत खरं तर पोलीस जे आहेत सगळ्या या सगळ्या मंडळांना पुढं काढण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु ही सगळी मंडळं आता पुढं लक्ष्मी रस्त्याच्या मार्गावरती केव्हा जाणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण गेल्या 1.5 ते 2-2.5 तासापासून ही सगळी मंडळं जी आहेत ती याच ठिकाणी असल्याचे मंडळाचा कार्यकर्ता म्हणून सांगितलं जात आहे. शुभम. ठीक आहे चंद्रशेखर, महत्त्वाचे अपडेट पुण्यातील या मिरवणुकांचे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.